हॅलो फ्रेंड्स, रसिकांनो, दोस्तांनो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. शुभ दिवसाची सुरुवात सुंदर विचाराने करूया. आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे तुमचा वर्तमान. एकदा जर तो निघून गेला तर सगळ्या जगाची संपत्ती देऊनही तो परत आणता येत नाही. उत्पन्न जास्त नसेल तेव्हा खर्चावर आणि माहिती जास्त नसेल तेव्हा शब्दांवर नियंत्रण ठेवा. मी रोज आनंदी असतो कारण मी कुणाकडूनही कोणतीही अपेक्षा धरत नाही. अपेक्षा माणसाला दुखावतात. जीवनभर क्षणभंगूर त्यावर प्रेम करा. आनंदी व्हा. जीवन तुमचं, तुम्ही जगा. बोलण्यापूर्वी दुसऱ्याचं नीट ऐका. लिहिण्यापूर्वी नीट विचार करा. खर्च करण्यापूर्वी काहीतरी कमवा. काही मागण्यापूर्वी दुसऱ्याला काहीतरी द्या. तिरस्कार करण्यापूर्वी प्रेम करा. मरण्यापूर्वी आयुष्य जगा. यावर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची मालिका पुढे घेऊन आले आहे. चला करूया सुंदर सुरुवात. जगण्यासाठी सुंदर विचार. कोणी कोणाला काही द्यावं ही अपेक्षा नसते. दोन शब्द गोड बोलावं हेच लाख मोलाचे असते. आपण आपल्या अस्तित्वाला जिंकण्यासाठी पळायला नेहमी तयार असावं आणि पळताना पडायलाही तयार असावं, पण हार मानून थांबायला तयार नसावं. आपल्या आयुष्यात पाणी म्हणजे गंमतच आहे. थंड झालं तर गोठून मारतं, गरम झालं तर भाजून मारतं, ओसंडलं तर बुडवून मारतं आणि नसलं तर तहानेनं मारतं. जीवनाचं खरं तत्वज्ञान पाण्यातच दडलेलं आहे. आयुष्यात कधी कधी मागे फिरणं आवश्यक असतं, कारण तेच पुढचं पाऊल मजबूत करतं. परतीचा प्रवास आपल्याला हरवत नाही, तर आपल्याला नव्याने घडवत राहतो. आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जगा. प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा. क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका. संकटे ही क्षणभंगूर आहेत, त्यांचा सामना करा. आठवणी या चिरंतर आहेत, त्यांना हृदयात साठवून ठेवा. या जगात सर्वात जास्त त्रास त्याच व्यक्तीला होतो जो प्रत्येक नातं प्रेमाने, काळजीने, मनापासून जीव लावून सांभाळत असतो. कोणतंही नातं टिकवण्यासाठी दोन व्यक्ती आवश्यक लागतात. एक तर समजून सांगणारी आणि दुसरी समजून घेणारी. समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही, पण त्या जहाजाने जर ते पाणी आत येऊ दिलं तर ते जहाज बुडवल्याशिवाय राहत नाही. तसेच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत, जोपर्यंत तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही तोपर्यंत. नेहमी आयुष्यात ध्येय निश्चित करा. जीवनाला अर्थ द्या, भले ते मोठे असो किंवा लहान. ज्याचं ध्येय निश्चित नाही तो जिवंत तर आहे, पण त्याच्या जगण्याला अर्थ नाही.
जीवनात हसवणाऱ्यांपेक्षा रडवणारेच जास्त असतात. म्हणून स्वतःचे डोळे स्वतःच पुसण्याची हिंमत ठेवा. कारण खरं सत्य तेव्हाच दिसतं जेव्हा आपलेच विश्वासघात करतात. या कलियुगात विकत तर सर्वच घेता येते, पण कोणाचं मन किंवा भावना नाही. आयुष्यात कोण आपल्याला हसवून गेला, कोण फसवून गेला हे महत्वाचं नाही. अनुभवाच्या शाळेत कोण तुम्हाला वरच्या वर्गात बसवून गेला हे महत्वाचं आहे. जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरेकडे लक्ष देऊ नका, कारण त्यांच्या नजरा गरजेनुसार बदलत असतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.